नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयएसच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। फायनली जी जाहिरात आपण वाट पाहत होतो ती आलेली आहे। यामध्ये जी पदं दिलेली आहे, ज्यामध्ये कामगार निरीक्षक असेल, त्यानंतर लेखापाल असेल, त्यानंतर लघु टंकलेखक असेल, या सगळ्या पदांसाठी पात्रता काय आहे, अभ्यासक्रम काय दिलेला आहे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे, या परीक्षेच्या संदर्भातली जी योजना आहे ती कशा पद्धतीची असणार आहे, आणि आपल्याला या परीक्षेला डील करत असताना ही परीक्षा कोण घेणार आहे, ऑनलाईन होणार आहे का, ऑफलाईन होणार आहे का, टीसीएस घेणार आहे का, आयबीपीएस घेणार आहे का, आणि अनेक विद्यार्थी मित्रांचे या सगळ्या संदर्भामध्ये पहिला व्हिडिओ टाकल्यानंतर खूप सारे फोन मेसेजेस आले, ज्यावेळेस आपल्याकडे पूर्णतः जाहिरात अवेलेबल झालेली नव्हती। फक्त न्यूज पेपर मधलं एक कात्रण होतं की या पदांच्या संदर्भामध्ये ही जाहिरात आहे, त्या बेसिसवर मी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आणलेली होती। मात्र आता आपल्याकडे पूर्णतः ही जी जाहिरात आहे ती प्राप्त झालेली आहे, वेबसाईटवर आहे। आपल्या उमेद आयएसच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आपण ती पीडीएफ पोस्ट करून दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन पूर्ण जाहिरात निश्चितपणे वाचता येईल। मात्र त्या जाहिरातीमधल्या ज्या महत्वपूर्ण बाबी आहेत त्या आपण आजच्या या सत्रामध्ये डिस्कस करणार आहोत, आणि ज्यांना ज्यांना हे पद हवं आहे, स्पेशली कामगार निरीक्षक हे पद त्या ठिकाणी हवं आहे, त्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। कारण तुमच्या एमपीएससीच्या ग्रुप बी नॉन गॅजेटेड मध्ये जी काही पदं आहेत त्या लेवलचं ही पद आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती मिळणार आहे, अशा पद्धतीचं हे पद आहे। म्हणजे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा काम करू शकता, अशा पद्धतीची या पदांच्या बाबतीमध्ये रचना आहे, ही बाब इथे लक्षात घ्या। आता मुळात या सगळ्या संदर्भानं आपले वेगवेगळे सत्र जे आहे ते येत राहणार आहे। आजच्या या दुसऱ्या नंबरच्या सत्रामध्ये, पहिल्यामध्ये आपण शॉर्ट मध्ये जाहिरात समजून घेतली, आणि दुसऱ्या सत्रामध्ये आता आपण या सगळ्या संदर्भामध्ये जी काही पात्रता आहे, परीक्षा योजना आहे, आणि आपण कशा पद्धतीनं तयारी केली गेली पाहिजे, आपण उमेद आयएसच्या माध्यमातून कोणकोणते इनिशिएटिव्ह त्यासाठी राबवतो, या सगळ्या संदर्भामध्ये इत्थंभूत माहिती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आता देणार आहे, हे बाब इथे लक्षात घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून तुमचे सगळे प्रश्न हे या ठिकाणी क्लिअर होतील। नंबर 1 इथे पद आहे, नंबर 1 चं पद आहे निरीक्षक, 2 नंबरवर आहे लेखापाल, 3 नंबरवर आहे लघु टंकलेखक। आता या दोन पदांच्या बाबतीमध्ये हे दोन पद आहे, हे आहे लेखापाल S13 चं पद आणि S8 चं पद आहे लघु टंकलेखक। हे थोडे टेक्निकल मध्ये मोडतात, आणि इथे निवडीसाठी प्रक्रिया थोडी वेगळी आहे। आणि या पदासाठी निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर पदासाठी खूप जबरदस्त अशा पद्धतीचं पद आहे, खूप चांगलं काम करण्याची संधी तुम्हाला या पदावर गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये करता येणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या। आणि सरळ सेवेची परीक्षा असल्यामुळे सिंगल एक्झाम, इथे इंटरव्ह्यू नाही आहे, इथे मुख्य परीक्षा सुद्धा नाही, इथे कुठली फिजिकल नाही आहे, तुम्हाला फक्त एकच परीक्षा पास करायची आहे। आणि थोडासा त्या ठिकाणी विभाग वेगळं असल्यामुळे, कामगार विभाग असल्यामुळे त्या सगळ्या संदर्भातले अधिनियम, कायदे आणि रूल्स हे आपल्याला अभ्यासावे लागणार आहे। ते किती गुणांसाठी आहे, त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, आणि त्या सगळ्या प्रश्नांना डील करण्यासाठी आपली तयारी कशी केली गेली पाहिजे, या सगळ्यावर मी स्वतंत्रपणे सुद्धा बोलणार आहे। आता नंबर 1 हे जे निरीक्षक पद आहे, या पदांच्या बाबतीमध्ये असलेली संख्या ही एकूण संख्या 62 आहे, ही बाब इथे लक्षात घ्या। त्यानंतर लेखापाल जे पद आहे त्या पदांची संख्या एकूण आहे 12, आणि लघु टंकलेखक म्हणजे ज्यांना आपण स्टेनो म्हणतो ती पद आहे 4। इथपर्यंत आपल्याला क्लिअर झालं। त्यानंतर या पदसंख्येमध्ये आणि आरक्षणामध्ये, म्हणजे आता काही कॅटेगरींना जागा असेल, काही कॅटेगरींना नसेल, ओपनला जागा असेल, ओपनला जागा नसेल, हे जे काही आरक्षण दिलेलं आहे या जाहिरातीमध्ये, त्यामध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे। आणि पदसंख्येमध्ये सुद्धा बदल म्हणजेच काय, तर वाढ सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं या ठिकाणी टीप मध्ये दिलेलं आहे। त्यानंतर प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज या ठिकाणी मागवण्यात येत आहे। म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे, ही बाब आपल्याला क्लिअर झालेली आहे। त्यानंतर अर्ज सादर करण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे कालावधी काय आहे, कधीपासून अर्ज सुरू होणार आहे, आणि लास्ट डेट काय असणार आहे, यावर सुद्धा आपल्याला इथे स्पष्टपणे दिलेला आहे। नंबर 1 अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे की 13 मे पासून, म्हणजे आजपासून
तर 11 जून पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. जर 11 जून पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे, याचाच अर्थ असा आहे की जून मध्ये परीक्षा होत नाही. मे महिन्यातले साधारण 15-16 दिवस आणि जून महिना पूर्ण असे एक साधारण 45-50 दिवस तरी कमीत कमी तुम्हाला या सगळ्या परीक्षेसाठी मिळणार आहे. मी असं म्हणेन की इथून आजपासून 2 महिने सलग तुम्हाला मिळणार आहे. 2 महिन्यानंतर ही परीक्षा होणार आहे. मग 60 दिवसामध्ये आपल्याला हे जर पद हवं असेल तर आपले 60 दिवसामध्ये आपली तयारी कशा पद्धतीने केली गेली पाहिजे, त्यासाठी बुक लिस्ट कुठली वापरली पाहिजे, क्लास लावणं गरजेचं आहे का, टेस्ट सिरीजचं महत्व काय असणार आहे, या सगळ्या बाबींवर मी थोड्याच वेळात तुमच्याशी संवाद साधणार आहे. तत्पूर्वी हे सगळं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आता त्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता जी आहे ती आपण या ठिकाणी समजून घेऊ. निरीक्षक पद हे गट क च आहे, मात्र वेतन श्रेणी गट क पेक्षा अप्पर लेवलची आहे, म्हणजे जास्त आहे, ही बाब लक्षात घ्या. या संवर्गाकरिता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली कुठलीही अर्हता या ठिकाणी लागणार आहे. 2 नंबरचं पद आहे लेखापाल, हे सुद्धा गट क मध्ये येते. आणि इथे सांविधानिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे कॉमर्सची मंडळी या ठिकाणी फॉर्म भरणार आहे. आणि इथे आणि म्हटलेलं आहे. काय म्हटलं? आणि म्हटलं म्हणजेच काय? आणि म्हणजे प्लस. और आहे का? नाही. किंवा आणि मध्ये हा फरक आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. इथे प्लस केलेला आहे आणि याचा अर्थ होतो प्लस. लेखा क्षेत्रामध्ये काम केल्याचा किमान म्हणजे काय? कमीत कमी. किमान म्हणजे कमीत कमी तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव लागतो, तरच तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तुमची पेमेंट स्लिप सुद्धा लागणार आहे. इथं काहीतरी कागदावर लिहून दिलं की सर मी या संस्थेमध्ये 3 वर्ष काम केलं, अजिबात चालत नाही. मग त्या 3 वर्षातलं तुमचं पेमेंट स्ट्रक्चर त्या ठिकाणी सादर करावं लागतं. तुम्हाला पेमेंट स्लिप त्या ठिकाणी सादर करावी लागते, ही बाब लक्षात घ्या. लघु टंकलेखक गट क संवर्गासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि महाराष्ट्र शासनानं पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. सोबतच मराठी भाषेचं ज्ञान लागणार आहे या सर्व पदांसाठी. आणि सोबतच इथे इंग्रजी आणि मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे 80 शब्दाचं आपल्याला या ठिकाणी लागतं, ते उत्तीर्ण लागतं. आणि सोबतच मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट असा पद्धतीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागते. म्हणजे मराठी 30 आणि इंग्लिश 40, सोबतच हे 80चं सुद्धा या ठिकाणी स्टेनोचं सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. ओके, चला. त्यानंतर आता आपण येऊ यासाठी जी एक्झाम आहे, हे सगळे एक्झाम बेस आहे, म्हणजे यासाठी परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेचे टप्पे कशा पद्धतीचे असणार आहे हे या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. नंबर 1, जाहिरातीमध्ये नमूद विविध संवर्गाकरिता भरती प्रक्रिया खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या टप्प्यामध्ये राबवण्यात येणार आहे. ओके, नंबर 1 चं पद निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर, नंबर 2 पद लेखापाल, नंबर 3 लघु टंकलेखक. या सर्वांसाठी एकच परीक्षा आहे. कुठली परीक्षा? सरळ सेवेची परीक्षा. आणि त्यासाठी दिलेले गुण आहे 200 गुण. म्हणजे 200 गुणांपैकी किती गुण जर आपण त्या ठिकाणी मिळवले तर आपण निरीक्षक होऊ शकतो, किती गुण मिळवले तर आपण लेखापाल होऊ शकतो, किती गुण मिळवले तर आपण स्टेनो होऊ शकतो किंवा लघु टंकलेखक होऊ शकतो, हे सुद्धा मी तुम्हाला स्वतंत्रपणे सांगणार आहे. कुठेही तुम्ही काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. ओके, चला. आता परीक्षेची योजना आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. प्रश्नपत्रिकेची संख्या आहे एकच पेपर या ठिकाणी होणार आहे. ओके, सरळ सेवेमध्ये एकच पेपर असतो, त्याला मेन्स नसते, त्याला मुलाखत नसते, काही नसते. डायरेक्ट मेरिट लिस्ट लागली, आन्सर की आली, टीसीएस असेल तर रिस्पॉन्स शीट देते, आपल्याला कळते. आयबीपीएस असेल तर डायरेक्ट मेरिट लिस्ट लागते. ओके, मेरिट लिस्ट जाहीर झाली की त्या पद्धतीनं मग अंतिम गुणवत्ता यादी लागते आणि त्यानुसार आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावं लागतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले, मेडिकल झालं की जॉईनिंग, सरळ सेवा. ओके, चला. मुख्य परीक्षा किंवा इंटरव्ह्यू वगैरे नसतेच. विषय आहे सामान्य क्षमता चाचणी. ओके, सामान्य म्हणजे एकदम जनरल प्रश्न विचारेल किंवा साधे सोपे सरळ प्रश्न विचारेल का? नाही. ठीक आहे, पदवी लेवलचे आहे. प्रश्नांची संख्या आहे 100 आणि एकूण गुण आहे 200. म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी आहे, ही बाब आपल्याला या ठिकाणी क्लिअर झालेली आहे. ठीक आहे, दर्जा आहे पदवीच्या लेवलचा आणि माध्यम आहे मराठी आणि इंग्रजीमध्ये हे प्रश्न तुम्हाला असणार आहे. ओके, मराठीचे प्रश्न मराठीत, इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीत
आणि इतर जे प्रश्न आहेत हे दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत, ही बाब इथे लक्षात घ्या. आणि परीक्षेचा जो कालावधी आहे तो आहे 2 तास म्हणजे 120 मिनिट. ओके. आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू बेसची या ठिकाणी परीक्षा आहे. एक प्रश्न त्याला 4 पर्याय अशा पद्धतीची परीक्षा योजना आपल्याला या तीनही पदाच्या संदर्भामध्ये दिलेली आहे, ही बाब इथे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर आता सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे 100 प्रश्न आपल्याला डील करायचे आहे. 2 तास वेळ आहे, त्यामुळे 2 तास 100 प्रश्न आहे, भरपूर सारा वेळ आहे. मी म्हणेल की वेळेची त्या ठिकाणी कमतरताच नसेल. जर 100 प्रश्न आहे, एका तासात सोडवायचे आहे, विविध विषय आहे, तर चॅलेंजिंग आहे. मी म्हणेल चॅलेंजिंग आहे. मात्र 100 प्रश्न आहे, तुम्हाला 2 तासात सोडवायचा आहे, तर तुम्ही हा पेपर पूर्ण सॉल्व्ह करून एक डुलकी सुद्धा निवांतपणे पेपरमध्ये घेऊ शकता, एवढा वेळ तुमच्याकडे आहे. मग इतका सारा वेळ आहे, तर या सगळ्या वेळेमध्ये आपले प्रश्न हे बरोबरच आले पाहिजे, यासाठी आपण काय करणं अपेक्षित आहे. म्हणजे पेपर झाल्यानंतर तुमच्यापैकी कोणीच असं म्हणणार नाही की सर आम्हाला वेळ पुरलेला नाही. वेळ भरपूर होता. मग आपल्या माइंड मध्ये कंटेंट होता का, आपण विषयाची तयारी व्यवस्थितपणे केली का, आपला अभ्यास व्यवस्थित होता का, आपला सराव व्यवस्थित होता का, आपला कॉन्फिडन्स व्यवस्थित होता का. मग कुठेतरी यंत्रणेवर ढकलून देण्यापेक्षा नाही माझा माऊसच व्यवस्थित चालला नाही, स्क्रीनच खालीवर झाली, ऊनच खूप होतं, गरमीच खूप झाली म्हणून मी फेल झालो, असं काही नाही. ओके, क्लिअर आहे. दिलेला अभ्यासक्रम सर्व उमेदवारांसाठी सारखा आहे, ही बाब या ठिकाणी पहिल्यांदा क्लिअर करून देतो. ओके. आणि अपयशाच्या बाबतीमध्ये तुम्ही का अपयश मला मिळत आहे याचं अनालिसिस करणं गरजेचं आहे, कोणाचं तरी ऐकणं गरजेचं आहे. मी सुद्धा बघतो की भरपूर सारे विद्यार्थी गरजेपेक्षा जास्त वेळ या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळते, मात्र आपल्या स्ट्रक्चरमध्ये बदल करत नाही. तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या पद्धतीमध्ये स्ट्रक्चरल रिफॉर्म करणं गरजेचं आहे. जे मंडळी या ठिकाणी स्ट्रक्चरल रिफॉर्म करण्यासाठी तयार आहे ते निश्चितपणे हे पद घेऊन जाणार आहे, ही बाब या ठिकाणी मी तुम्हाला छाती टोकपणे सांगतो. नंबर 1 अभ्यासक्रम आणि विषय पहा. मराठी भाषा, इथे काय म्हटलेलं आपल्याला, मराठी भाषा म्हटलेलं आहे. मग मराठी भाषेमध्ये काय काय येतं, मराठी भाषेमध्ये येतं नंबर 1 मराठी भाषेचं व्याकरण. ओके, करेक्ट. मराठी भाषेमध्ये येतात मराठी भाषेतले सगळे शब्दसंग्रह आणि उतारे. किती गुण आहे, 30 गुण आहे. म्हणजे प्रश्न किती विचारले जाणार आहे, 15 प्रश्न विचारले जाणार आहे, ही बाब इथे या ठिकाणी लक्षात घ्या. करेक्ट. त्यानंतर पहा इंग्रजी भाषा, सेम इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा यामध्ये तुम्हाला व्याकरण इंग्रजी भाषेचं, करेक्ट. त्यानंतर शब्दसंग्रह आणि इंग्रजी भाषेतले उतार्यावरचे प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारले जाणार आहे. त्यांनी फक्त इंग्रजी भाषा म्हटलं. मग इंग्रजी भाषा म्हटल्यानंतर आतापर्यंत स्पर्धात्मक परीक्षेमध्ये इंग्रजी भाषेअंतर्गत, मराठी भाषेअंतर्गत जे काही प्रश्न विचारले त्याचे 3 प्रकार पडतात. नंबर 1 मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, मराठी शब्दसंग्रह, इंग्रजी शब्दसंग्रह आणि मराठी उतारे आणि इंग्रजी उतारे, ज्याला आपण कॉम्प्रेन्शन म्हणतो. म्हणजे कमी वेळेमध्ये ते तुम्ही व्यवस्थितपणे वाचणं अपेक्षित आहे आणि त्याचं योग्य आकलन तुम्हाला झालं का हे तपासण्यासाठी उतारे दिले जातात, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि तिथेच प्रश्न आणि तिथेच उत्तरं असतात. ओके, यासाठी सुद्धा 30 गुण आहे. म्हणजे इथे सुद्धा 15 प्रश्न विचारले जाणार आहे. करेक्ट. त्यानंतर बुद्धिमापन चाचणी म्हटलेलं आहे, म्हणजे गणिताचा काही संबंध नाही. मात्र बुद्धिमापन चाचणी त्याचीच चांगली असते ज्याचं गणित चांगलं आहे. ओके, म्हणजे गणित तुमच्याकडे व्यवस्थित असेल तर बुद्धिमापनाचे प्रश्न सुद्धा तुमचे व्यवस्थितपणे सुटतात, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मात्र कोर मॅथमॅटिक्स म्हणजे गणित आणि भूमितीवरचे प्रश्न या ठिकाणी नसणार आहे. आणि इथे सुद्धा तुम्हाला 30 गुण आहे. म्हणजेच काय तर 15 प्रश्न या भागावर सुद्धा तुम्हाला विचारले जाणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. करेक्ट. त्यानंतर आपण येऊ 4 नंबरवर आहे सामान्य ज्ञान. आता ह्या सामान्य ज्ञानासाठी आपल्याला 30 गुण आहे आणि या 30 गुणांसाठी आपल्याला विचारले जाणारे प्रश्न आहे किती, 15 प्रश्न. मग 15 प्रश्नामध्ये सामान्य ज्ञानामध्ये विषयांची संख्या किती दिलेली आहे. नंबर 1 दिला इतिहास. मग या इतिहासामध्ये आपल्याला प्राचीन इतिहास विचारला जाणार आहे का, मध्ययुगीन भारताचा इतिहास विचारला जाणार आहे का, आधुनिक भारताचा इतिहास विचारला जाणार आहे का, महाराष्ट्राचा इतिहास विचारला जाणार आहे का, समाज सुधारणेचा इतिहास विचारला जाणार आहे का, हे आपल्याला सांगितलेलं नाही. म्हणजे संपूर्ण इतिहास व्यवस्थितरित्या आपल्याला अभ्यास करावा लागतो. भूगोलाच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच. भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल, जगातील काही प्राकृतिक विभाग आपल्याला या ठिकाणी अभ्यासावे लागतात. भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये सुद्धा सेम. ओके,
भारतीय अर्थव्यवस्था हा शब्दप्रयोग या ठिकाणी दोनदा झाला. ओके, होत असते, चूक झाली. त्यानंतर चालू घडामोडी. ओके, त्यानंतर राज्यशास्त्र म्हणजे यामध्ये इन्क्लुडिंग पंचायत राज आहे. आणि इथे आहे सामान्य विज्ञान. काय आहे? सामान्य विज्ञान आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे जनरल सायन्स आहे. आणि इथे पुढे दिलेलं आहे अंकगणित. आता अंकगणित हे आपल्याला सामान्य ज्ञानामध्ये विचारलेलं आहे. बुद्धिमापन चाचणीचे 15 प्रश्न विचारले जाणार आहे. आणि या सामान्य ज्ञानामध्ये जे काही 15 प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामध्ये इथे त्यांनी आपल्याला अंकगणित सुद्धा इन्क्लूड करून दिलेलं आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 विषय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. साधारण 2-3 प्रश्न या ठिकाणी विचारले जातील प्रत्येकच विषयावर. इतिहासाचे 1-2 प्रश्न, भूगोलाचे 2-3 प्रश्न, चालू घडामोडीचे 2-3 प्रश्न, सामान्य विज्ञानाचे 2-3 प्रश्न, राज्यव्यवस्थेचे 2-3 प्रश्न, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जाणार आहे. जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे त्यानुसार 15 प्रश्न विचारले जाणार आहे 30 गुणांसाठी. आणि सर्वात महत्वाचा मराठी आपण करतो सर्वजण, जी मंडळी आता अभ्यासाला लागलेली आहे किंवा अभ्यास करत आहे. इंग्रजी सुद्धा करतो. त्यानंतर ग्रामर करतो, व्होकॅब्युलरी करतो, उतारांची प्रॅक्टिस करतो, विविध परीक्षा देतो. त्यानंतर सामान्य ज्ञानाचे विषय सुद्धा आपण अभ्यासतो, बुद्धिमापन सुद्धा चाचणी करतो. मात्र इथे जो सर्वात महत्वाचा घटक जर काही असेल की ज्या घटकांवर जर तुमची 100% कमांड असेल, किती टक्के म्हणतो मी? 100% म्हणतो, 1% कमी मिळत नाही. जर या घटकावर तुमची 100% कमांड असेल तर पद तुमचंच आहे, पद दुसऱ्याचं नाही. तो घटक आहे तो म्हणजे हा घटक अधिनियम. यामध्ये सांगितलं विविध कामगार कायदे, कामगाराच्या संदर्भामध्ये जेवढे काही कायदे आतापर्यंत झालेले आहेत त्या सगळ्या कायद्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे सिलेबस कसा आहे? छोटा आहे का लेंदी आहे? लेंदी आहे. जाहिरात पाहून जे खुश झाले ते आता माझा हा व्हिडिओ पाहून थोडे नाराज होतील की सर कशाला कठीण करता, सोपं आहे म्हणा, आम्हाला बरं वाटते. मी बरं वाटण्यासाठी इथे तुमच्या पुढे येत नसतो. मी जे वास्तव आहे, करेक्ट आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. मात्र याची तयारी करून घेण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. काळजी करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 हा स्पेशल आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969. आणि हे दोन्ही नियम जे आहे, दोन्ही अधिनियम जे आहे हे आपल्याला यातले सगळे कलमवार चर्चा करायची आहे आणि प्रत्येक कलमामध्ये काय दिलेलं आहे या सगळ्या संदर्भाने अभ्यास करायचा आहे. आणि हे सगळे जे अधिनियम आहे हे जे अपडेट असलेले आपल्याला अभ्यासायचे आहे ही बाब लक्षात घ्या. आणि इतर कामगार कायद्याच्या संदर्भाने सुद्धा आपल्याला अपडेट अशा पद्धतीचे कायदे त्या ठिकाणी अभ्यासायचे आहे ही बाब इथे लक्षात घ्या. मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं. आणि या सगळ्या भागावर असणारे गुणांचं जर आपण प्रमाण पाहिलं तर या सगळ्या सेक्शन पैकी सर्वाधिक गुण देणारा सेक्शन जर कुठला असेल तर हाच आहे, जो आपल्याशी फॅमिलियर नाही. या कारण या कायद्यांचा आपण जनरली विशेष अशा पद्धतीचा कोणी अभ्यास केलेला नसतो. मग जर आपली तयारी असेल की सर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, तयारी करून घ्या, आम्ही याची व्यवस्थितपणे तयारी करतो आणि तुम्हाला पद मिळवून दाखवतो, तर निश्चितपणे तुम्ही फॉर्म भरा. जर ही तयारी करण्याची तुमची मानसिकता असेल, तयारी असेल आणि तिथे 100% जर कमांड तुम्ही मिळवत असाल, 40 प्रश्न 80 गुणांसाठी 40 पैकी 40 प्रश्न बरोबर येतात. कारण त्याला एक फ्रेम असते, कायद्याला एक फ्रेम असते. कायद्याच्या बाहेर प्रश्न तयार होत नाही. म्हणून ज्याला फ्रेम आहे, ज्याला चौकट आहे, ज्याला स्ट्रक्चर आहे तिथे 100% तुमचे प्रश्न बरोबर आणता येतात. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मी तुम्हाला अगेन रिपीट करतो, 80 पैकी 80 गुण या ठिकाणी घेता येतात. इथे कुठल्याच सेक्शन मध्ये आउट ऑफ मार्क घेता येत नाही. मराठीमध्ये सुद्धा कधी कधी एखादा अपवादात्मक शब्द विचारला जातो, उतारावरचा प्रश्न चुकू शकतो. इंग्रजीमध्ये सेम होते आणि सामान्य ज्ञानामध्ये तर सांगताच येत नाही. आणि बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा कधी कधी एखादा साधा प्रश्न असतो, मात्र त्या वेळेमध्ये आपल्याला क्लिकच होत नाही, खूप साधा असतो. मात्र इथे कायद्याच्या बाबतीमध्ये, अधिनियमाच्या बाबतीमध्ये त्याला स्ट्रक्चर असल्यामुळे तिथे आउट ऑफच मार्क आपल्याला मिळवता येतात. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. अगेन रिपीट करतो. म्हणून जर तुम्हाला हे पद हवं आहे, 62 पदांपैकी एक पद मला निरीक्षकाचं पाहिजे, किंवा जी मंडळी कॉमर्सची आहे त्यांना लेखापालचं पद पाहिजे, किंवा जी मंडळी स्टेनोग्राफर आहे त्यांना स्टेनोचं पद पाहिजे, असं ज्यांचं मत आहे त्यांनी या भागाकडे विशेष करून लक्ष देणं गरजेचं आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये आपण या अगोदर सुद्धा डिपार्टमेंटल PSI असेल, डिपार्टमेंटल CDPO असेल, आत्ताची आपली सुरू असलेली रजिस्टरची बॅच असेल,
या सगळ्या बॅचच्या संदर्भामध्ये विविध अशा पद्धतीने कायदे आपण शिकवलेले आहे. त्यामुळे कायद्याच्या बाबतीमध्ये एक स्वतंत्र आणि सेपरेट सुद्धा बॅच मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो. ज्यांना असं वाटते की माझं मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी, गणित याचा व्यवस्थित अभ्यास आहे, फक्त कायदे मला जर व्यवस्थित ऍड झाले आणि व्यवस्थित मी शिकून घेतले आणि सोबतच त्या सगळ्या संदर्भामध्ये मला प्रॉपर नोट्स मिळाल्या, टेस्ट सिरीज मिळाले, भरपूर सारे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न मिळाले, सराव करून घेतला, तर मला माझा हा भाग कव्हर करता येईल असं ज्यांचं मत आहे त्यांच्यासाठी सेपरेट बॅच आपण या ठिकाणी कायद्याची अवेलेबल करून देतोय. आणि ह्या होल सिलेबसवर आधारित सुद्धा आपली बॅच उद्यापासूनच त्या ठिकाणी सुरू होते, ही बाब इथे लक्षात घ्या. या बॅच मध्ये काय असणार आहे मी तुम्हाला सांगतो की मला ह्या सगळ्या वेगवेगळ्या कायद्यांच्या बाबतीमध्ये शिकवण्याचा एक बराचसा मोठा अनुभव असल्यामुळे हे सगळे कायद्याचे पार्ट मी तुमचे क्लिअर करून देणार आहे. आणि आपण हे कायदे अधिक सोपे करण्यासाठी वेगवेगळ्या मंडळींचं मार्गदर्शन सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित क्लास नोट्स मिळणार आहे आणि ते पीडीएफ स्वरूपामध्ये मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या लेवलवर त्याला काय करायचं आहे, प्रिंट करून घ्यायचं आहे. सराव पेपरच्या माध्यमातून आपण भरपूर सराव करून घेतला जाणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. म्हणजे भरपूर सारे आपण त्या ठिकाणी टेस्ट आयोजित करणार आहोत. प्रत्येक कायद्याच्या बाबतीमध्ये, मराठीच्या बाबतीमध्ये, व्होकॅब्युलरीच्या बाबतीमध्ये, इंग्रजीच्या बाबतीमध्ये, सामान्य ज्ञानाच्या बाबतीमध्ये भरपूर सारा सराव आपण या ठिकाणी पूर्ण बॅच मध्ये करून घेणार आहोत. ज्यांना असं वाटतंय की कायद्याच्या बाबतीमध्ये आपण बॅच घेतली पाहिजे त्यांनी कायद्याच्या बॅच मध्ये तिथे लेक्चर सुद्धा होणार आहे. सोबतच तिथे तुम्हाला पीडीएफ नोट्स मिळणार आहे आणि तिथे सुद्धा टॉपिक वाईज टेस्ट आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे, ही बाब लक्षात घ्या. परीक्षाभिमुख आपली पूर्णतः अध्ययन अशा पद्धतीची पद्धती आहे आणि बॅच घेताना सुद्धा युट्यूबचे सगळे व्हिडिओ पाहायचे, त्यानंतरच बॅच घ्यायची, ही बाब लक्षात घ्या. विशेष भर म्हणजे आपण लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा पद्धतीची ही बॅच आहे. जी मंडळी वर्किंग आहे ते सुद्धा त्या ठिकाणी करू शकतात, कारण रेकॉर्डेड स्वरूपामध्ये हे सगळे लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. पर्सनल मेंटरशिपच्या माध्यमातून आपण प्रत्येकाच्या अभ्यासावर विशेष अशा पद्धतीचं लक्ष देत असतो, ही बाब इथे लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या दिवशी तुमचं काहीतरी डळमळीतपणा आला किंवा अभ्यासामध्ये तुम्हाला मोटिवेशन टिकून नसेल तर त्या दिवशी सुद्धा त्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये तुम्हाला टिकून ठेवण्यासाठी हे पर्सनल मेंटरशिप आहे, ही बाब लक्षात घ्या. म्हणजे आपण काय करतो, एकंदरीत अभ्यासाचा आढावा घेत असतो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. अभ्यासाचा आढावा घेत असतो की तुम्ही आता किती दिवस बॅच सुरू होऊन झालेली आहे आणि अभ्यासाला सुरुवात करून किती दिवस झालेले आहे, आपली प्रोग्रेस काय आहे, आपण काय करणं अपेक्षित आहे, आपल्याकडून प्रश्न सोडवून झाले का, नोट्स रीड करून झाले का, लेक्चर करून झाले का, डाऊट क्लिअर झाले का, या सगळ्या संदर्भाने आपण अभ्यासाचा आढावा या बॅच मध्ये घेणार आहोत, ही बाब लक्षात घ्या. अभ्यासाच्या दरम्यान आलेले जे काही तुमचे डाऊट आहेत ते सगळे डाऊट सुद्धा आपण क्लिअर करणार आहोत, ही बाब इथे लक्षात घ्या. म्हणजेच काय तर इथे कायद्याचा जो रोल आहे, कायदे आणि अधिनियमाचा जो रोल आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. या भागावर तुम्हाला 40 प्रश्न विचारले जाणार आहे आणि यासाठी 80 गुण आहे. म्हणजेच काय तर हाच भाग मी म्हणेल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ज्यांनी या भागावर कमांड मिळवली त्यांची काय आहे, पोस्ट फिक्सच आहे, ही या ठिकाणी बाब लक्षात ठेवा. ज्यांना पोस्ट हवंय त्यांनी इथून अभ्यासाला सुरुवात करा, कारण हा जो घटक आहे हा नवीन आलेला घटक आहे, जो की दररोजच्या आपल्या अभ्यासामध्ये हा नसतो, ही बाब इथे लक्षात घ्या. त्यानंतर या बॅचच्या संदर्भामध्ये अजून त्यांना जे काही डिटेलमध्ये इन्क्वायरी करायची आहे त्या बाबतीमध्ये इथे 2 नंबर दिलेले आहेत, त्यापैकी कुठेही कॉल मेसेज करा आणि आपले जे काही डाऊट आहे ते क्लिअर करून घ्या आणि खूप जोरात ताकदीनं अंग झटकून कामाला लागा, कारण सरळ सेवेच्या भरपूर साऱ्या पदभरती अजूनही येणार आहे आणि एमपीएससीच्या माध्यमातून सुद्धा नव्यानं जी की पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे गेली त्याची सुद्धा संख्या ही दिवसेंदिवस पदांची संख्या ही वाढत जाणारी दिसते, ही बाब इथे लक्षात घ्या. म्हणजेच काय 2026 आणि 27 खूप मोठं नोकरीचं वर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे, ही बाब लक्षात घ्या. मात्र त्यासाठी आपल्याला काय करावा लागतो, अभ्यास 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 आणि अभ्यासच करावा लागतो. योग्य दिशेने अभ्यास करावा लागतो, योग्य गायडन्स खाली अभ्यास करावा लागतो, योग्य मटेरियल घेऊन अभ्यास करावा लागतो आणि तासन-तास अभ्यास करावा लागतो, ही बाब इथे लक्षात घ्या. ओके, ज्यांचं सिलेक्शन झालं नाही किंवा होत नाही किंवा मार्क्स कमी येत आहे त्यांनी आपल्या अभ्यासाचा आढावा घ्या, हे मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो. प्रश्न का चुकला, प्रश्न चुकण्याचं कारण काय आहे, त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या कंटेंट मध्ये आहे का, तुमच्या पुस्तकात आहे का, तुमच्या नोट्स मध्ये आहे का, तुमच्या लेक्चर मध्ये कव्हर झालं का. आणि असं होत आहे की आपल्या सगळ्याकडे प्रश्नाची उत्तरं, जी काही प्रश्न चुकली आपली त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याकडे आहे, आपल्या कंटेंट मध्ये आहे, आपल्या नोट्स मध्ये आहे, आपल्या शॉर्ट नोट्स मध्ये आहे, आपल्या लेक्चर मध्ये कव्हर झालेले आहे. मात्र आपले प्रश्न चुकत असेल तर कुठेतरी याचं व्यवस्थित अशा पद्धतीचं अनालिसिस होणं निश्चितपणे गरजेचं आहे, ही बाब इथे या ठिकाणी लक्षात घ्या. ओके,
जी मंडळी नवीन असतील त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा आणि नव्यानं हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी आपलं युट्यूब चॅनल जॉईन करा, कारण परीक्षाभिमुख करेक्ट अशा पद्धतीचं इन्फॉर्मेशन स्ट्रॅटेजी ओके सोबतच परीक्षाभिमुख जी माहिती आहे ही सगळी माहिती आपल्या या युट्यूब चॅनलवर मी दररोज त्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट करून देत असतो। ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। अगेन रिपीट करतो की ज्यांना हे पद हवाय, कुठलं पद हवाय, निरीक्षक पद हवा आहे, एनी ग्रॅज्युएट मध्ये जबरदस्त अशा पद्धतीचं हे पद आहे, कारण याला पगार सुद्धा S13 नुसार आहे, म्हणजे जबरदस्त अशा पद्धतीचा पे स्केल आहे। ज्यांना असं वाटते की मी फॉर्म भरणार आहे आणि मला कामगार आयुक्तालयामधलं निरीक्षक पद हवंयच, त्यांच्यासाठी सांगतो की हा जो पार्ट आहे तो खूप जबरदस्त अशा पद्धतीचा करा। या बॅचच्या माध्यमातून आपण संपूर्ण भाग कव्हर करून घेणार आहोत, ही बाब इथे लक्षात घ्या। आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे लवकरच म्हणजे उद्यापासूनच आपली जी ही बॅच आहे ही पूर्णतः बॅच ऑनलाईन असणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या, जी उद्यापासून सुरुवात होते। यातले सर्व कायदे आपण घेणार आहोत। ओके, चला आजच्या या सत्रामध्ये मी इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो। तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। व्यवस्थितपणे पूर्णतः जाहिरात वाचून घ्या, लवकर फॉर्म भरा आणि लगेच सिंगल माइंडेड ना अभ्यासाला लागा, म्हणजे समोर फक्त परीक्षा अभ्यासक्रम प्रॅक्टिस 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 तेवढंच ठेवा। तुम्हाला पद मिळाल्याशिवाय राहणार नाही। जास्तीत जास्त आपल्याकडे 2 ते 2.5 महिने आहे हे पद मिळवण्यासाठी। 2.5 महिन्यामध्ये आपण आज जर काहीच नाही आहे, फक्त अभ्यास करणारा एक ऍस्पिरंट असेल तर 2-2.5 महिन्यानंतर तुमच्या नावासमोर इन्स्पेक्टर असेल, अशा पद्धतीची मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आजच्या सत्रात इथेच थांबतो, लवकरच भेटू नव्या भागामध्ये। एक या सगळ्या परीक्षेच्या संदर्भात सूक्ष्म अशा पद्धतीचं आपलं नियोजन काय असलं पाहिजे, बुकलिस्ट काय असली पाहिजे, हा सगळा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच घेऊन येतो। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद। ऑल दी बेस्ट।